की अनेक वेळा असं देखील घडतं की एखादा फिर्यादी असतो, तो पोलीस स्टेशनला जातो, परंतु पोलीस त्या तक्रारची दखल घेत नाही, गुन्हा नोंदवून घेत नाही. मग पर्याय काय? तर कायद्यात पर्याय असा आहे की त्या फिर्यादीला किंवा त्या तक्रारदाराला सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा त्या पोलीस स्टेशनच्या सुपिरियर ऑथॉरिटीकडे लेखी तक्रार करता येते. आणि कायद्यात हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की मग त्या सुपिरियर ऑफिसरने त्या तक्रारची दखल घेऊन पुढचे आदेश पारित करावे. जर तसं देखील होत नसेल तर त्या तक्रारदाराला मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन अर्ज दाखल करता येतो, कंप्लेंट फाईल करता येते, ज्याला आपण प्रायव्हेट कंप्लेंट म्हणतो. आणि मॅजिस्ट्रेट कोर्टाकडनं त्याला आदेश घेता येतात चौकशी व गुन्हा नोंदवण्याचे. अशा स्वरूपाचा हा प्रवास असतो. परंतु अनेक वेळा आपण असं बघतो की पोलीस स्टेशनला एखादा तक्रारदार पोलीस स्टेशनची पायरी घासतोय परंतु तरी सुद्धा गुन्हा नोंदवला जात नाहीये. तो सुपिरियर्सला लिहितो तरी सुद्धा गुन्हा नोंदवला जात नाहीये. आणि त्याच्याकडे पर्याय दोन असतात. एक, मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन कंप्लेंट करावी, किंवा दुसरा पर्याय असा असतो की उच्च न्यायालयात थेट याचिका दाखल करावी की मी तक्रार दाखल करून देखील, आणि हा दखलपात्र गुन्हा आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, पोलीस याची दखल घेत नाहीये, पोलीस गुन्हा नोंदवत नाहीये, तुम्ही पोलिसांना जे आहे डायरेक्शन्स द्या, अशा संदर्भातले याचिका दाखल करू शकतात. आणि अशा संदर्भातल्या याचिका अनेक वेळा दाखल देखील होतात. मी देखील अशा स्वरूपाचे अनेक खटले चालवलेत, ज्याच्यात उच्च न्यायालयाला जर असं वाटलं की पोलीस मुद्दामून दिरंगाई करतंय, चालढकल करतंय, तर उच्च न्यायालय देखील त्या संदर्भातले निर्देश देऊ शकतं.